राज्यात आणखी 4 दिवस पावसाचा मुक्काम. कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र विदर्भात मुसळधारेचा इशारा. प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचं आवाहन. मुंबईसह परिसराला पावसानं झोडपलं. विक्रोळीमध्ये विक्रमी 316 मिलीमीटर पाऊस. अनेक ठिकाणी रस्ते खचले. पाणी तुंबल्यानं मुंबईकरांची तारांबळ. तर आजही मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट. भांडूपमध्ये पावसामुळे रस्ता खचला. रस्त्यावर उभा ट्रकही खड्ड्यामध्ये कोसळला. रस्त्यालगतची संरक्षक भिंतही कोसळली. जळगावसह भंडाऱ्यामध्ये तुफान पाऊस. हतनूर धरणाचे 22 दरवाजे 1 मीटरनं उघडले, तर गोसीखुर्दचे सर्व दरवाजे उघडले. वैनगंगा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोकणातही पावसाचा धुमशान. रायगड, रत्नागिरीमध्ये तुफान पाऊस. आंबा नदीनं धोका पातळी ओलांडली, तर माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट आणि ताम्हाणी घाट परिसरामध्ये निर्बंध. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची पथकं तैनात. बाजार भोगाव परिसरामध्ये पथकाची बोटीतून पाहणी. महाबळेश्वरच्या नावली गावामध्ये भूस्खलनाचं संकट. पावसामुळे नावलीतील रस्ता, घरे खचली. रस्त्याला मोठ्या भेगा. पाण्याच्या टाकीलाही धोका. दोन 2019ला वेगळी भूमिका घेतली असती तर आदित्य ठाकरे दुसऱ्या मतदारसंघातून लढले असते. झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये सचिन अहिर यांचं परखड मत. पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडले. फक्त मेळावे घेऊन होणार नाही. टू द पॉइंट मधून सचिन अहिरांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. राम मंदिर दानचोरी विरोधात उद्धव ठाकरेंचा एल्गार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आज राज्यभर रामरक्षा आंदोलन. दादरच्या हनुमान मंदिरात ठाकरे महाआरती करणार. टीईटी पेपर फुटी प्रकरणात आग्र्यातून आणखी 3 बेड्या. प्रिंटिंग प्रेसमधून पेपर लीक करण्यात सहभाग असल्याचं तपासामध्ये उघड. 3 आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी.